शुगर, सॉल्ट आणि प्रेम जसं ह्या 3 घटक आयुष्यात महत्त्वाचे आहेत ना, तसं सिनेमातही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरच एक सिनेमा येतो शुगर, सॉल्ट आणि प्रेम. आणि माझ्याबरोबर त्या सिनेमातली एक जोडी आहे, प्रसाद आणि क्रांती. खरं म्हणजे कधी इमॅजिन नाही करू शकत अशी जोडी आणि फ्रेश जोडी आहे मराठीमध्ये. सर काय सांगाल? हा मला इमॅजिन आम्ही छान दिसतो दोघे आणि मस्त सगळ्यांना हो ना प्रॉमिस दिसतं. अच्छा सर्वप्रथम जेव्हा मी गोष्ट ऐकली तेव्हा माझा पहिला प्रश्न हा होता की माझ्या अपोजिट कोण आहे. खरं तर असं काही नसतं की कोण आहे ते बघून काही आपण सिनेमा कधी साईन नाही करत. पण जेव्हा आपल्याला हे कळतं की आपल्या अपोजिट जो ॲक्टर आहे तो माइंड ब्लोईंग असला ना की आणखीन हुरूप येतो काम करायचा. आणि तेच माझ्या बाबतीत झालं कारण मुळात माझ्या घरातले सगळे प्रसाद ओकचे फॅन आहेत. म्हणजे सगळे आणि अनेक वर्षांपासूनचे लॉयल फॅन्स आहेत. माझे आई बाबासुद्धा त्याच्या कामाचे फॅन्स आहेत. आणि मी सुद्धा ॲज अ पर्सन प्रसादला आमची अशी खूप म्हणजे आपण फ्रेंड्सच आहोत एकत्र जेवायला गेलो असं कधीच झालं नाही. खरं तर पुष्कर माझा खूप चांगला मित्र आहे आणि खूप जुना मित्र आहे. आणि प्रसाद त्याच्यामुळे आणि इंडस्ट्रीत आपले एक फ्रेंड्स असतात ना तसा आमची बोलचाल खूप नव्हती वगैरे. आणि मग आमचं शूटिंग सुरू झालं आणि शूटिंगच्या मध्ये ना टेकच्या मध्ये ना काहीतरी पंच मारायचा. आणि माझं सर की मला कळायला लागलं ना प्रसाद कसा आहे किंवा मला कळायला लागला मला तो आला प्रसाद मला आला शूटिंगच्या दरम्यान. आणि मग जी आमची गट्टी जमली आणि नंतर मग एक आमचं कायम कोणाचं काय चाललं आहे आणि कोणाचं काय म्हणणं आहे आयुष्यात ह्याच्याबद्दल आमची शहानिशा आमची सुरू व्हायची. सो आय थिंक प्रसादबरोबर ॲज अ पर्सन ॲज अ फ्रेंड अँड ॲज अन ॲक्टर काम करायची जी मजा आहे ना ती खरंच अनुभवण्यासारखी आहे. आणि मला खूप आनंद झाला की मी त्याच्यावर काम केलं. मी स्क्रिप्ट वाचलं तर स्क्रिप्ट मला द्यायच्या आधीच मला सोनालीने सांगितलं होतं की तुझ्या बायकोचा जो रोल आहे तो क्रांती करते. आणि मग मी ते डोक्यात ठेवूनच वाचलं आणि मला तिची व्हिजन खूप आवडली. कारण जसं आता सुरुवातीला तू म्हणालीस की आम्ही दोघं एकत्र असं कधी आजपर्यंत झालेलं नाही. पण ते कोणाच्या तरी डोक्यात आलं आणि ते येणंच महत्त्वाचं आहे. जसं आपण आता हिंदी फिल्म्समध्ये बघतोय आता इम्रान हाशमी विद्या बालन एकत्र ही पेअर कधी कोणी इमॅजिन केली नसेल. म्हणजे मी इम्रान हाशमीसारखा नाही आहे पण तरी एक एक असं कपल. पण तसं प्रत्येकाच्या बाबतीत आहे. म्हणजे अजिंक्य शिल्पा किंवा समीर धर्माधिकारी सोनाली कुलकर्णी तिन्ही खूप वेगळी कपल्स आहेत. पण ती विजन सोनालीकडे होती, सोनाली बंगेर आमच्या डिरेक्टरकडे. आणि मी क्रांती हा रोल करणार म्हटल्यानंतर मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच स्क्रिप्ट वाचलं. आणि तेव्हा माझं असं लक्षात आलं की हे कपल जे हे खूप प्रेमात बुडवलेलं आहे एकमेकांच्या, खूप क्लोज आहेत, खूप कोझी कपल आहे. तर जनरली असं होतं की असं कपल जेव्हा प्रेझेंट करायचं तेव्हा ज्या मुलीशी आपला खूप रॅपो आहे, खूप छान मैत्री आहे. अगदी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर अमृता सुभाष माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे अवघाची संसार या मालिकेत मी वाटेल त्या प्रकारचे सीन तिच्याबरोबर खूप कम्फर्टेबली करू शकलो. पण क्रांतीची माझी मैत्री नव्हती. आणि वाचताना माझ्या लक्षात आलं की या कपलसाठी खूप ओळखीचं कोणीतरी पाहिजे. पण हे जेवढं नसून सुद्धा नजरेत पाहिजे ते प्रेम मैत्री पाहिजे दोघांमध्ये. पण त्यामुळे मी कणभर साशंक होतो शूटिंग सुरू होईपर्यंत की कसं वर्कआउट होईल, ती केमिस्ट्री कशी वर्कआउट होईल. पण पहिला सीन संपल्यानंतर माझ्या मनातल्या सगळ्या शंका गेल्या. क्रांतीनेही खूप काम केलेलं आहे, मीही खूप काम केलेलं आहे. पण कुठेही चित्रपट बघताना आम्ही प्रोफेशनली काम करतोय किंवा ते प्रोफेशनलिझम जे चेहऱ्यावर दिसतं ते आमच्या चेहऱ्यावर दिसून आम्ही दोघांनी दिलेलं नाही. आणि मला असं वाटतं की ते यश असावं आमच्या जोडीचं या चित्रपटात. आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत वर्कआउट झालेलं आहे. आणि त्यामुळे जे आमचे खूप इमोशनल सीन्स होते किंवा खूप काय म्हणूया क्यूट सीन्स होते ते खूप छान वर्कआउट झालेले आहेत. आणि ते तितके वर्कआउट होणं खूप गरजेचं आहे. कारण चित्रपटाच्या उत्तरार्धात सेकंड हाफमध्ये एक खूप मोठा धक्का आहे लोकांना. तर तो धक्का पचवण्याकरता आधीचे सीन्स खूप छान होणं गरजेचं होतं आणि ते आम्ही केलेत. आणि 100% मी असं म्हणेन की क्रेडिट क्रांतीला आहे. कारण तो इनिशिएटिव्ह तिच्याकडनं घेतला गेला शूटिंगच्या दरम्यान. कारण मी खूप उद्धटच म्हणू शकतो मी, म्हणजे आता अगदीच प्रामाणिकपणे. म्हणजे मला एक आठवण सांगायची झाली तर आम्ही फर्स्ट फोटोशूट करत होतो आणि तेव्हा जेन्युइनली आमची ओळख नव्हती. सो अनेक मोमेंट्स काढायच्या होत्या की काय पिलोनी एकमेकांना मारतायत किंवा तो तिच्यासाठी फुलं घेऊन येतोय. मी ना त्याला असं सांगायचं की चला आता मी तुला हे पिलोनी मारणार असं करते मी.
आणि प्रसादचं त्याच्यात असं रिॲक्शन. माझं बापरे सच अ टफ गाय टू वर्क विथ, तर त्याला हे मी सगळं मूर्खपणा वाटतंय का मी जे करते ते वगैरे, पण नाही, मी जेवढा स्क्रीनवर एक्सप्रेस होतो त्याच्या 1% मी प्रत्यक्ष आयुष्यात एक्सप्रेस होत नाही. खूप कमी बोलतो मी आणि माझा चेहराच थोडासा उद्धट आहे, त्यामुळे मी खूप आगाऊ उद्धट वाटतो. तर पण ते चित्रपटात दिसत नाही, पडद्यावर दिसत नाही, हा एक मला प्लस पॉईंट आहे. आणि त्यामुळे खूप छान सीन वर्कआउट झाले फिल्ममध्ये. नक्कीच सिनेमाच्या प्रोमोमध्ये मी पाहिलं आहे, तुम्ही जसं म्हणता की खूप प्रेमात हे कपल आहे, आणि या असतं जे कपल प्रेमात असतात तर एखाद तरी असा व्यक्ती असतो जो त्यांच्यामध्ये येतो, आणि या सिनेमातही तो व्यक्ती आहे. तर मी म्हणेन की तूच त्याला बोलवशील आणि त्याच्याबद्दल सांगशील. लव्ह स्टोरी सुरू होते तेव्हा तेव्हा तिथे विलन येतोच, काहीतरी अडथळा येतोच, काहीतरी अडचण येतेच. तर मी त्या अडचणीला इथे बोलवतो, यतीन कार्यकर प्लीज या. तर ही आमच्या आयुष्यातली अडचण काय आहे, अडथळा काय आहे आणि खरंच आहे का, याबद्दल यतीन स्वतः सांगेल. खरोखर आहे. म्हणजे मी आहे अडथळा काय आहे, कारण मी सेल्फिश आहे. म्हणजे माझं कॅरेक्टर मिस्टर प्रधान हे खूप सेल्फिश कॅरेक्टर आहे. त्याला जे हवं ते हवं आहे, आणि तो त्याच्याकडे पैसाही आहे, त्यामुळे तो माझंही ॲटिट्यूड आहे भयंकर की मी हे मिळवणार. आणि याच्याकडे असं काही असतं जे मला हवं असतं आणि तो देत नसतो. त्यामुळे मग मला असे काही मार्ग शोधावे लागतात, आजमावे लागतात की मग ते माझ्याकडे येतं की नाही हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला पिक्चर बघितल्यावरच मिळणार आहे. नक्कीच. पण आता जी तुमचं स्वागत झालं त्या प्रकारे तुमचा पोस्टर वगैरे दाखवण्यात आलं, त्याविषयी काय सांगा? वेल ते ह्यांचं प्रेम आहे. हो, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की यतीनचं एक इंडिव्हिज्युअल पोस्टर पाहिजे, आग्रह धरला होता. शुगर सॉल्ट मी आणि यांचं प्रेम आहे. त्यामुळे नाही, खूप गोड आहे, खूपच गोड कास्टिंग आहे या फिल्मचं. म्हणजे जोड्याही अगदी ॲप्ट, आणि मी म्हणेन अनयुज्युअल असले तरी ॲप्ट आहेत. दे कॉम्प्लिमेंट इच अदर व्हेरी नाईसली ॲज ॲक्टर्स ऑल्सो, ॲज ह्युमन बिंग्स ऑल्सो, अँड ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर वल्ला मजा येते खरंच. बाकी मी तसा सोलोच आहे फिल्ममध्ये, मला काही जोडी बिडी कोण नाही, गरजच नाही ना, एकटा पुरे आहे मी. तुम्ही तिघं मैत्रिणी आहात, आणि ही मैत्री सिनेमामध्येच झालेली मैत्री आहे. तर तुझी एक मैत्रिणी या सिनेमा आली आहे, इथे आहे, तिच्याविषयी सांगशील? ही एक मैत्रीण माझ्या कॉलेजमधली सिनियर, आणि एक अशी अभिनेत्री जिच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे, आणि मी ॲडमायर करते तिला ॲज अन ॲक्टर, आणि नेहमीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते ऑब्झर्व करून. आणि मला असं वाटतं हे प्रोजेक्ट आम्ही केलेलं दुसरं प्रोजेक्ट आहे. ह्याआधी आम्ही दोघींनी एक TV शो केला होता, आणि तिचं नाव शिल्पा तुळसकर शेट्टी, आणि शी इज राईट हिअर विथ मी. हॅलो. इट वॉज अमेझिंग. खूप मस्त वाटलं करायला, कारण अनेक वेळा लीड कॅरेक्टर्समध्ये किंवा एखाद दुसरा कॅरेक्टर असतं, म्हणजे यू हॅव अ हिरो ऑर अ हेरोईन. इथे तसं नसून व्यवस्थित जस्टिफाईड पॅरलल ट्रॅक्स चालतात. क्रांती बरोबर खूप सीन्स करता आले, पण प्रसाद बरोबर करता आले नाही. तर हे मी दरवेळेला मेन्शन करायला विसरते. खूप छान हसतोय तो, बट आय रिअली मीन दिस. शिकणाऱ्याला खूप शिकायला मिळालं इथे एकमेकांचं बघून. फक्त ॲक्टिंग हा भाग नसतो, प्रत्येकजण स्वतःला सेटवर कसा कंडक्ट करतो, त्यांची डिसिप्लिन काय आहे, त्यांचा अप्रोच काय आहे आपल्या कॅरेक्टरकडचा दुसऱ्या कॅरेक्टर्स कडे. प्रत्येकाचं त्याच्या कॅरेक्टरमागचं थिंकिंग काय आहे, तसेच इनपुट्स. काही वेळेला मला तर अनेक सटल इनपुट्स मिळाले जे मी खूप एन्जॉय केले, आणि आय विश पीपल वर मोर फोर्थराईट. पण ऑफकोर्स ते एक तो ऑकवर्डनेस राहतो. शुगर सॉल्टमध्ये आय थिंक शी इज द सरप्राईज पॅकेज. नो बडी विल एक्सपेक्ट क्रांती लाईक दॅट. एव्हरीबडी एक्सपेक्ट्स यतीन टू बी बॅड, प्रसाद टू बी द लव्हर बॉय, अजिंक्य टू बी व्हॉट ही इज, मी सुद्धा, सोनाली टू हर एक्सटेंट. समीरचा एक खूप छान रोल आहे मला. म्हणजे मी जर मेल ॲक्टर असते तर मला समीरचा रोल करायला खूप आवडलं असतं. आणि ह्यांचं कपल खूप लव्हेबल आहे. आय हेट टू से दॅट. खूप छान दिसतात दोघं स्क्रीनवर.
समीर आणि हे, आणि मी आणि अजिंक्य पण सुपर्ब दिसतोय. ह्या सगळ्या गमतींनी फिल्म भरली आहे. आम्ही खूप एन्जॉय केली आणि लवकरच शुगर सॉल्ट आणि प्रेम 2 येईल अशी मी अपेक्षा करते. येस, आमच्या ह्या सगळ्या मॅडनेसच्या मागे काही इम्पॉर्टंट लोक आहेत आणि त्यातले एक राहुल जाधव होते आणि मोर इम्पॉर्टंटली देर इज सोनाली बंगेरा. शुगर सॉल्ट आणि प्रेम, आता ह्या सेवन कॅरेक्टर्स किंवा सेवन आर्टिस्टबद्दल मी काय सांगू. शिल्पा, क्रांती, सोनाली आणि हे तिघीजणी ना एक प्रत्येक कॅरेक्टर एक डिफरंट केलेलं आहे. आणि प्रसाद, समीर, अजिंक्य आणि यतीन प्रश्नच नाही. परफॉर्मन्स तर कोणाचंच मी सांगू पण नाही शकत त्याचे दिस वन इज गुड, दॅट वन इज गुड असं बोलू पण नाही शकत, कारण प्रत्येकजण त्यांच्या कॅरेक्टरच्या हिशोबाने त्याच्याहून जास्त, म्हणजे त्यांचे दे आर बॉर्न ॲक्टर्स, यू कॅन से बेस्ट ह्युमन बिंग्स. अँड एक आहे की कधी पण माझ्या अशी लक्षात येते की जर आपण असं बघू एक स्त्रीमध्ये हे 3 कॅरेक्टर्स जे 3 आम्ही दाखवलेत स्क्रीनवर, शुगर सॉल्ट आणि प्रेममधले, अनन्याचं जे कॅरेक्टर आहे, सौम्याचं जे आहे आणि आदितीचं जे आहे, हे तिन्ही कॅरेक्टर्स एका स्त्रीमध्ये असतात. त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कॅरेक्टर म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. जी अनन्या खूप खूप सेल्फलेस असते, म्हणजे स्वतःचा न विचार करत ती दुसऱ्यांचा जास्त करते, ती आहे. अदिती खूप लवेबल, खूप अशी एड्युकेटेड आणि आपल्याला जे पाहिजे ते मी हासिल करणारच अशी आहे. आणि सौम्या तर एकदम स्वीट आणि खूप लवेबल आहे. तर हे तिन्ही जेव्हा असतात एकत्र, त्यांना आपल्या लाईफमध्ये पण जेव्हा आपल्याला एक एक्झाम्पल दिलं तर एक देवी, ज्याला आपण एक गॉडेस म्हणतो की सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा, हे तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात एका स्त्रीमध्ये असतात की आपल्यावर काही डिफिकल्टीज आले तर लक्ष्मी कशी घरातली लक्ष्मी असते, सरस्वती आपल्याला एड्युकेशन देते आणि दुर्गा जे डिफिकल्टीजना संपवते. तर ह्या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स एका स्त्रीमध्ये आहेत आणि तसेच आपल्या तिन्ही जणींमध्ये आहेत. थँक्यू.